विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं ध्यास प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरती. आपण PYQ टू कंटेंट टू प्रेडिक्शन ही सिरीज सुरू केलेली होती आणि त्याच्यामधला हा दुसरा व्हिडिओ आहे. त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. दुसरा व्हिडिओ जो आपण करतोय तो महाराष्ट्राची खडक प्रणाली या चॅप्टरवरती करतोय. आता या टॉपिकवरती पहिल्यांदा आपण PYQ बघूयात. आतापर्यंत किती आलेत? आतापर्यंत MPSCच्या 2011 पासून ते 25 पर्यंतच्या परीक्षांमध्ये 4 PYQ याच्यावरती दिसतात. PYQ दिसतोय तुम्हाला? खडक श्रेणी विचारलेली आहे आणि ही खडक श्रेणी कुठं आढळते असे जिल्हे विचारलेले आहेत. हा पहिला प्रश्न आहे तुमचा ASO 2014. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खडक प्रणाली. पुन्हा एकदा सेम दिले, गोंडवाना, धारवाड, आरकेन, विंध्य. मागच्या प्रश्नामध्ये पण तीच दिसते, आरकेन आहे, धारवाड आहे, गोंडवाना आणि विंध्य. म्हणजे रिपिटेटिव्ह पॅटर्न आहे एकसारखाच. आणि पुन्हा तेच दिले की त्यांनी जिल्हे कोणते आहेत. हा प्रश्न आहे तुमचा राज्यसेवा पूर्व 19चा आलेला प्रश्न. तर हे लक्षात घ्यायचं. त्याच्यापुढे तुम्हाला प्रश्न दिसतोय, प्रश्न आहे की कडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सापडतो? ASO 2021चा प्रश्न आहे. आता फक्त सिंगल लाईन विचारली त्यांनी की कडप्पा खडक कुठे सापडतो. ऑप्शन पुन्हा तेच, जिल्ह्यांच्या जोड्या विचारल्यात की कुठल्या जिल्ह्यांमध्ये सापडतो. आणि त्यानंतर मल्टीलाईनर प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020ला. काय म्हटलंय त्यांनी की कडप्पा श्रेणीचा खडक हा पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळतो. आता डिफिकल्टी लेवल वाढली. मगाशी त्यांनी विचारलेलं होतं की कडप्पा खडक हा कोणत्या जिल्ह्यात आढळतो. आता त्यांनी विचारले त्या भागातल्या नद्या आहेत का, चेक करून सांगायचं होतं. त्यानंतर धारवाड श्रेणीचा खडकामध्ये जिल्हे विचारले नाही, लोह खनिज आणि मॅग्नीज सापडतं असं लेअर 2चा, म्हणजे हा प्रश्नच मुळात लेअर 2चा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे. पहिले 3 प्रश्न हे सोपे होते. आणि पुन्हा गोंडवाना श्रेणीच्या खडकामध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणामध्ये सापडतो. याचाच अर्थ आपला टॉपिक सापडलेला आहे महाराष्ट्राची खडक प्रणाली. आणि या खडक प्रणाली टॉपिकवरती एक लिमिटेड डाटा बघितला तर आतापर्यंत असणारे 4 PYQ तर सुटतातच, सोबतच पुढचे काही येणारे प्रिडिक्शन्स आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सो लेट अस सी द कंटेंट, महाराष्ट्राची खडक प्रणाली. ओके, चला. टॉपिक आहे महाराष्ट्राची खडक प्रणाली. बघूयात आपण काय आणि कसं आहे ते. आणि याची खूप सोपी ट्रिक आहे. मी रेग्युलर बॅचेसला जे सांगतो तेच तुम्हाला आज मी सांगणार आहे. एवढं बघितलं की याच्या बाहेर तर शक्यतो कंटेंट बघायची आपल्याला गरज पडत नाही. ओके, आता पहिलं तर तुम्हाला खडक प्रणाली जी आहे त्या खडक प्रणाली एकदा बघूयात. खडक प्रणाली बघितली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नक्की काय आहे. एक खडक प्रणाली बघायची आहे तुम्हाला. त्यानंतर त्या खडक प्रणालीमध्ये काही श्रेणी असतात, सिरीज आपण त्याला म्हणतो. आणि तिसरी गोष्ट ही कोठे आढळते. एवढा एक कॉलम पाठ केला की तुमचे आतापर्यंत असणारे PYQ तर सुटतीलच, पण याच्याबरोबर येणारे प्रिडिक्शन सुद्धा तुमचे सुटणार आहेत. आता जर आपण खडक प्रणाली बघितलं तर खडक प्रणाली तुमच्या मेजरली 6 खडक प्रणाली आपली इथं व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्या आपण पहिल्यांदा बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा खडक प्रणाली ती बघायची आणि सगळ्यात जुनी तर ती आहे तुमची आर्कियन प्रकारची खडक प्रणाली. पहिली आहे आर्कियन. नंतर दुसरी प्रणाली आहे तुमची धारवाड, ती बघूयात आपण. तिसरी प्रणाली आहे तुमची कडप्पा प्रणाली. ओके, चौथी प्रणाली आहे तुमची विंध्य प्रणाली. ओके, पहिले इथपर्यंत लक्षात ठेवूयात आपण, आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य. आता यामध्ये मागचे जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा एक नवीन प्रश्न इथं तयार होतो की महाराष्ट्रामध्ये ज्या खडक प्रणाली सापडतात त्या खडक प्रणाली जुना ते नवीन असा क्रम लावा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कुठली होती आणि सगळ्यात रिसेंटची कुठली आहे. लक्षात ठेवायची ट्रिक एकदम सोपी आहे. इथं लक्षात ठेवा, आपण आर्कियनचा A घेऊयात, A फॉर आर्कियन. त्यानंतर D फॉर धारवाड घेऊयात, K फॉर कडप्पा घेऊयात आणि V फॉर विंध्य घेऊयात. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसारच ही जुनं ते नवीन आहे. सगळ्यात जुनं A, नंतर D, नंतर K आणि नंतर V येते तुमचं आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्य. हे जुना ते नवीन आहे. आता याच्यानंतर 2 महत्वाच्या प्रणाली आहेत. एक आहे तुमची गोंडवाना प्रणाली. ओके, आणि नंतरची आहे तुमची डेक्कन ट्रॅप. अशा 6 प्रणाली आपल्याला बघायच्यात. आता या 4 मध्ये बघितलं तर आर्कियन सर्वात जुनी आणि विंध्य सर्वात नवीन. पण विंध्यपेक्षा सुद्धा नवीन असणारी अजून एक प्रणाली आहे, ती आहे गोंडवाना. आणि त्यानंतर सर्वात नवीन प्रणाली आहे तुमची डेक्कन ट्रॅप. एवढ्या 6 प्रणाली लक्षात ठेवायच्या. प्रश्न आता आजपर्यंत आला नाही, पण असा येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या खडक प्रणालीपैकी, महाराष्ट्र काय भारतात सुद्धा सेम हेच आहे, त्यामुळे खडक प्रणालीपैकी सर्वात जुनी कुठली तर ती आर्कियन आहे. आणि सर्वात रिसेंट कुठली तुमची डेक्कनचा ट्रॅप. लक्षात ठेवायची ट्रिक बघा, A, D, K, V बघितलं, या 2 वेगळ्या आहेत म्हणून आपण त्या सेपरेट लिहिलेल्या आहेत. ऑल गुड, क्लिअर आहे सगळ्यांना. पहिले लक्षात ठेवा A, D, K, V या अल्फाबेटिकल ऑर्डरने लक्षात ठेवायचे. सर्वात जुनी आर्कियन आणि सर्वात नवीन डेक्कन ट्रॅप. हे प्रिडिक्शन सांगतोय. PYQ आपण सोडूयात नंतर. आता पुढचे येणारे प्रश्न कसे असतील ते आपल्या इथं बघायचे. आता दुसरा महत्वाचा गोष्ट आहे की ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये सापडते. एकदम सोपी ट्रिक आहे. आता आर्कियन ही सगळ्यात पहिल्यांदा आली. आता मला सांगा, आर्कियन श्रेणी जर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आली असेल तर तिला कुठं राहायचं किंवा कुठं आढळायचं याच्यावरती कुणाचंच बंधन नाही. तिच्या मनाने ते महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये राहू शकतात. आणि त्यांनी चूज केला विदर्भ, हे लक्षात घ्यायचं. सो आर्कियननी चूज केला विदर्भ. मग कुठं सापडणार तुमचं? आर्कियन आलं की तुमचं नागपूर आहे, नागपूर घ्या, भंडारा घ्या. ओके, पुन्हा गोंदिया घेऊ शकता.
ओके, त्यानंतर तुम्ही गडचिरोली सुद्धा घेऊ शकता, चालतंय आपल्याला. विदर्भातला कुठलाही भाग इथं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने घेतला तरी चालतं. इव्हन चंद्रपूर या भागामध्ये पण तुम्हाला ही प्रणाली सापडू शकते. ओके, आता इतकं सगळं झालं आणि विदर्भामध्ये सारखी प्रणाली गेली की कोकण म्हणलं आम्हाला पण काहीतरी द्या, रडायला लागला, अक्षरशः विनवणी करायला लागलं. मग ते म्हणले रडू नको बाळा, तुला पण काहीतरी देतो. आणि मग विदर्भात सापडल्यासोबतच आर्केर प्रणाली कोकणातल्या एका जिल्ह्यात सापडली आणि त्या जिल्ह्याचं नाव आहे तुमचं सिंधुदुर्ग. त्यामुळं संपूर्ण कोकणात तर सापडली, विदर्भात सापडली आणि कोकणातला एक जिल्हा घेतला सिंधुदुर्ग, ही झाली आर्केन. आर्केन झाली धारवाड. आता म्हणलं पोरांना पाठ करायला अवघड नको म्हणून धारवाडवाल्यांनी काय केलं माहितीये का, ज्या शब्दात ड आहे ना असा जिल्हा निवडायचा. धारवाड शेवटी ड आहे, आता जिल्हा निवडा ज्याच्यामध्ये ड आहे आणि तो आहे तुमचा भंडारा. त्यामुळे धारवाड आलं की पहिला जिल्हा लक्षात ठेवायचा तुमचा भंडारा, हे लक्षात ठेवायचं. आता भंडारा छोटासा जिल्हा आहे, तो एकटा येणार नाही, त्यामुळे भंडाराच्या शेजारी कोण आहे महत्वाचा, भंडाराच्या शेजारी महत्वाचा आहे तुमचा नागपूर. परत विदर्भात गेलं, कोकण म्हणले आम्हाला पण परत काहीतरी द्या आणि परत रडू नको बाळा म्हणले आणि रुसू नको म्हणून आपण पुन्हा एकदा सिंधुदुर्गला सुद्धा या प्रणालीमध्ये स्थान दिलं. आता भंडारा, धारवाड, भंडारा, शेजारी नागपूर आहे आणि रुसलो कोण परत एकदा सिंधुदुर्ग, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आली कडप्पा. कडप्पावाल्यांनी पण तीच प्रणाली केली, म्हणजे क फॉर कडप्पा आणि क फॉर कोल्हापूर, एकदम भारी कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे कडप्पाला पहिल्यांदा देऊन टाकला त्यांनी कोल्हापूर. ओके, कडप्पा सापडती तुमची कोल्हापूरमध्ये. पण आता कोल्हापूर पण एकटा येणार नाही, कोल्हापूरच्या शेजारी त्याचा कोकणातला जवळचा मित्र आहे आणि तो आहे तुमचा सिंधुदुर्ग. ओके, कोल्हापुराला शेजारी कोण आहे तुमचा सिंधुदुर्ग. आता मात्र असं झालं, विदर्भवाले म्हणायला लागले कोकणालाच एकट्याला का, आता आम्ही पण रुसणार, आम्हाला पण काहीतरी द्या. आणि मग विदर्भवाले रुसायला लागले, रडायला लागले. पण आता गंमत अशी झाली की नागपूर रिजन जो आहे त्या नागपूर रिजनला आतापर्यंत भरपूर मिळालं. अमरावती म्हणला मी पण विदर्भात आहे आणि माझा सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ, तर आपल्या यवतमाळला काहीतरी देऊन टाका आणि म्हणून इथं तुमचं यवतमाळ येतं कडप्पाच्या प्रणालीमध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आर्कियन झालं, धारवाड झालं, कडप्पा झालं. ओके, आता पोरं आता बघा ना, हे सोपं वाटलं होतं, पुढचा आला की अवघड झाला, त्याचा पुढचा आला की पाठ करायला अवघड झालं. विंध्यवाला म्हणला मी पोरांचं काम अत्यंत सोपं करून टाकतो आणि विंध्यवाला म्हणला माझा शब्द लिहिताना माझ्या नावामध्ये अनुस्वार आहे, तर असा एखादा जिल्हा निवडा ज्याच्या नावामध्ये अनुस्वार आहे. आता असे दोन जिल्हे, एक आहे सिंधुदुर्ग आणि दुसरा आहे चंद्रपूर. पण सिंधुदुर्ग दोन ठिकाणी आलाय, मग आता एकटाच कोण राहिला तुमचा ज्याच्यावरती अनुस्वार, तो तुमचा चंद्रपूरचा जिल्हा. झालं एवढंच. कुठला बी प्रश्न येऊ द्या, विंध्यला चंद्रपूरचीच जोडी आहे, याच्या पलीकडे एकही जोडी तुमची जात नाही. त्यामुळं इथपर्यंत आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आलं का? आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य लक्षात कसं राहिलं. आता त्यानंतर येतो तुमचा गोंडवाना. आता हे पहिलं लक्षात ठेवा, गोंडवाना प्रणाली जी आहे ती पुन्हा एकदा विदर्भात जाते, पण विदर्भामध्ये मग त्यांनी काय केलं, ठराविक जिल्हे चूज केले. आता गोंडवाना मधला पहिला जिल्हा आहे हा चंद्रपूर घ्यायचा. ओके, चंद्रपूर घेतला की शेजारचा त्यांनी यवतमाळ पण घेतला, यवतमाळ घेतला की त्यांनी थोडा नागपूर पण घेतला आणि नागपूर घेतला की थोडा त्यांनी वर्धा सुद्धा घेतला. ओके, हे चार जिल्हे आले तुमचे गोंडवानामध्ये. हे चार सोपं राहते पाठ करायला. आता फक्त एवढं फक्त आपल्याला पाठ करायचंय. आणि नंतर डेक्कन ट्रॅप. डेक्कन ट्रॅप म्हणजे ते डायरेक्ट म्हणलं इथं एकतर विदर्भ दिसतो ना, इथं कोकण दिसतो, आता मला विदर्भ बी नको, आता कोकण पण नको. तेव्हा डेक्कन ट्रॅप हा विदर्भ आणि कोकण सोडून मध्य महाराष्ट्रामध्ये सापडतो. हे महत्वाची, मध्य महाराष्ट्र. आणि ट्रिक काय, विदर्भात नाही आणि प्लस कोकणात सुद्धा नाही, ही ट्रिक आहे त्याची. मध्य महाराष्ट्रामध्ये सापडतो आणि या सगळ्या प्रणालीपैकी जवळपास ही डेक्कन ट्रॅप प्रणाली 81.3% म्हणजे सर्वात जास्त सापडते. हे माझं प्रेडिक्शन असणार आहे. PYQ तर बघितले जोड्या लावायचे, हे प्रेडिक्शन असेल. आता एक राहिलं, याच्यामध्ये श्रेणी कुठल्या सापडतात, एकदम सोपं आहे. आर्कियन आलं तुमचं. आर्कियन खडक प्रणाली दिसली की तिथं एक खनिज मोठ्या प्रमाणात सापडतं आणि ते खनिज आहे तुमचं लोह खनिज. डोळे झाकून लिहायचं. आर्कियन प्रणाली सापडली, ते भारतात असू द्या, महाराष्ट्रात असू द्या किंवा इतर कुठं असू द्या, लोह खनिज सापडणार. धारवाड आलं. धारवाडमध्ये दोन प्रणाली सापडतात आपल्याकडल्या भंडाराच्या आसपासच्या. एक आहे सौसर, आणि दुसरा आहे तुपली साकोली. हे पाठच करायचा, हे प्रेडिक्शन मध्ये जाते. अजूनपर्यंत लेअर 3चा अवघड प्रश्न याच्यावरती आला नाही, हे इथं कव्हर होतंय. आता कडप्पावाले म्हणले आता एवढा अवघड कुठं पाठ करायचं, क फॉर कडप्पा, क फॉर कोल्हापूर आणि श्रेणीचं नाव पण दिलं कलादगी. व्यवस्थित क फॉर कडप्पा, क फॉर कोल्हापूर आणि श्रेणीचं नाव पण कलादगी. एकदम सोपं आहे, काय अडचण नाही. विंध्यवाला म्हणले आम्हाला काही श्रेणी वगैरे नको. आता हे झालं लेअर 3 पर्यंत. अजून एक प्रेडिक्शन सांगून देतो, इन केस प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं. आर्कियन मध्ये खनिज कुठलं सापडतं, लोह खनिज. धारवाडमध्ये सर्वात मौल्यवान खनिज सापडतात, एवढे एक लक्षात ठेवा, मौल्यवान खनिज सापडतात. मौल्यवान म्हणजे कुठलं, मौल्यवान मध्ये लोह खनिज येतं, चालतंय मला, मॅंगनीज येतं, चालतंय मला, पुन्हा
तांबे येतं, चालतंय मला, पुन्हा कायनाईट येतं, हे पण मला चालतंय. म्हणजे हे सगळी मौल्यवान खनिजं सापडतात. सगळ्या खडक प्रणालीपैकी आर्थिक दृष्ट्या महत्वाची कुठली, तर ती प्रणाली आहे तुमची धारवाड. पुढचा प्रश्न, सोपे प्रश्न येऊन गेलेत. इथून पुढे जर लेअर 3 आणि लेअर 4 चे आले तर हेच प्रश्न असणार आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? कडप्पा आणि कलादगी व्यवस्थित झालं. आणि विंध्य पर्वत चंद्रपूर, एवढं म्हणजे विंध्यची प्रणाली तुमची चंद्रपूर आहे, एवढं लक्षात ठेवा. गोंडवाना येतो तुमचा चंद्रपूर. आता गोंडवानामध्ये जे तुमचं खनिज सापडतं तो आहे दगडी कोळसा. महाराष्ट्रातले आणि भारतातले जवळपास 90% जास्त दगडी कोळसे साठे हे गोंडवानात सापडतात. त्यामुळे इथे येतं तुमचं दगडी कोळसा बिनधास्त. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि त्यातल्या त्यात दगडी कोळसा सगळ्यात जास्त कुठं माहिती आहे का? एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला 70% दगडी कोळसा सापडतो. इव्हन तुम्हाला हे सांगतो, आता गट ब ची मुख्य परीक्षा 2024 ला एक प्रश्न आलता की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सापडणारं खनिज कोणतं, वजनानुसार घेतलं तर दगडी कोळसा आहे. हे आपण तिथं व्यवस्थित बघू शकतो. त्यामुळे हे पण इथे येते. डन. आणि डेक्कन ट्रॅपचा एक प्रिडिक्शन मी सांगणार आहे तुम्हाला. हा कुठल्या तरी मेन्सला येऊन गेलेला आहे की डेक्कन ट्रॅप किंवा दख्खनचं पठार हा जो बेसॉल्टचा खडक आहे, इथं डेक्कनच्या ट्रॅपवरती तुमचा बेसॉल्टचा खडक सापडतो. हे पुन्हा प्रिडिक्शन आहे. आणि हा खडक तुमचा विदर्भ आणि कोकण सोडून बाकीच्या राहिलेल्या महाराष्ट्रामध्ये सापडतो. हे एक प्रेडिक्शन तुम्हाला इथं व्यवस्थित लागू पडू शकतं. क्लिअर आहे सगळ्यांना? सो लेअर 1 चा प्रश्न काय, जे आपले प्रश्न होते इथं खडक प्रणाली आणि जिल्ह्याच्या जोड्या दिल्या. लेअर 2 चा प्रश्न, याच्यामध्ये श्रेणीज कुठल्या आहेत. लेअर 3 चा प्रश्न, याच्यामध्ये खनिज कुठली सापडतात, हे इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. आणि आता हे संपलं की याच्या पुढचे प्रश्न सगळे बेसॉल्टला धरून असणार आहे. डेक्कन ट्रॅप म्हणजे मध्य महाराष्ट्र, तिथं सापडतो बेसॉल्टचा खडक. बेसॉल्टच्या खडकाचा कलर काळा असतो. आणि खान तशी माती या म्हणीप्रमाणे काळ्या खडकापासून जी माती बनते ती काळी कापसाची माती. त्यामुळं सोलापूर पासून ते यवतमाळ पर्यंत मध्य महाराष्ट्र जो आहे तिथं काळी कापसाची माती सापडते, कारण तिथं बेसॉल्टच्या खडकाचं वेदरिंग झालेलं असतं. हा माझा पुढचा प्रश्न. बघा बरं तुम्ही, काळी कापसाची माती ना विदर्भात सापडते ना कोकणात सापडते. कोकणात सापडते जांभी माती आणि पूर्व विदर्भात सापडते तांबडी माती. क्लिअर आहे सगळ्यांना? तर हे पुढचे प्रश्न आहेत. आता हा मृदा टॉपिकला एंट्री करतो आपण, त्यामुळे इथं मी थांबतो. नेक्स्ट मृदाचा ज्या वेळेला असेल प्रेडिक्शन त्यावेळेला बघूयात. पण या एका चार्ट वरती तुमचे मागचे 4 आणि पुढचे 7 ते 8 प्रश्न सुटतील. एवढं कळलं असेल तर लगेच आता हे प्रश्न सोडवून घ्या. बघा बरं, हा 2020 चा प्रश्न. कडप्पा श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरीमध्ये सापडते. मला सांगा, कडप्पा श्रेणीला कुठले जिल्हे बघितले? क फॉर कडप्पा, क फॉर कोल्हापूर. ओके, हे बघितलं. आणि तिकडे कुठला होता? यवतमाळ. तुम्हीच सांगा मला जनता, यवतमाळ मधनं पैनगंगा नदी जाते का? ऑब्विसली यवतमाळ मधनं पैनगंगा नदी जाते. आणि पैनगंगा कुणाची उपनदी? मग गोदावरीची उपनदी, ती खालच्या साईडला आहे. त्यामुळं ह्या वाक्याला चूक का करायचं? आता कळते का? हा प्रश्न लेअर 2 चा का म्हणलो? हे आहे ते. पुढं धारवाड श्रेणीमध्ये लोहखनिज मॅंगनीज सापडतं. मला सांगा, धारवाडमध्ये आपण काय म्हटलं होतं? आर्थिक दृष्ट्या महत्वाची लोहखनिज, मॅंगनीज, तांबे, कायनाईट सापडते. हे पण वाक्य बरोबर लेअर 3 च्या प्रश्नावरनं सुटलं. आणि गोंडवाना खनिज श्रेणीमध्ये दगडी कोळसा 90% पेक्षा जास्त, टू बी स्पेसिफिक भारतात तर 98% दगडी कोळसा हा गोंडवानामध्येच सापडतो. हे पण वाक्य बरोबर सुटलं. 3 वाक्य बरोबर. कंटेंट किती महत्वाचा असतो आणि पीवायक्यूचा अभ्यास पण किती महत्वाचा, हे लक्षात घ्या. आता पुढचा बघा प्रश्न. इथं दिसतोय कडप्पा प्रकारची डायरेक्ट ना मुखोद्गत आहे, पाठ आहे सगळ्याचं. क फॉर कडप्पा, क फॉर कोल्हापूर. बाकीकडे जायचंच नाही, चंद्रपूरकडे जायचं नाही, नांदेड नाही, अमरावती नाही. क फॉर कडप्पा, क फॉर कोल्हापूर, शेजारी सिंधुदुर्ग. पाठ आहे आपलं. त्यानंतर पुढचा घेतला तुम्ही कडक. आता बघा, सोडवा बरं. सगळ्यात सोपं काय वाटतं हे मला सांगा पहिला. काय पाठ केलं सगळ्यात सोपं? ज्याच्यावरती अनुस्वार तो. विंध्य आला की काय जुटी लावायची? डाय चंद्रपूर. त्यामुळे ड ला 4, ड ला 4 असणारे 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. मग 50-50 ला आलो. मग काय पाठ केलंय? धारवाड. इकडं आला पाहिजे ड फॉर भंडारा. त्यामुळे ब ला 3, ब ला 3 असणार एक ऑप्शन. 2च ऑप्शन वरनं माझी जोडी सुटली. कंटेंटचा मॅटर इथं असतो आणि पीवायक्यू ची सोबत. ओके. आणि त्यानंतर सगळ्यात आधी आलेला प्रश्न सोडा बरं. परत एकदा तोच, विंध्य चंद्रपूर. त्यामुळे ब ला 4, ब ला 4 असणारा एकच ऑप्शन. माझं उत्तर निघालं. हे होते पीवायक्यू टू कंटेंट टू प्रेडिक्शन आपल्या सिरीजमध्ये महाराष्ट्राची खडक प्रणाली. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. अशाच प्रकारची सिरीज आपण आता भूगोलासाठी सुरू करतोय. नंतर आपण पॉलिटिक्ससाठी, इकॉनॉमिक्ससाठी आणि प्लस हिस्ट्रीचे पण काही प्रश्न आपण याच सिरीजमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आपल्या युट्यूब चॅनलवरती याचे व्हिडिओ तुम्हाला दर 4 दिवसाला मिळत राहतील. त्यामुळे अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करत राहा आपली ध्यास प्रबोधिनी. आणि जे विद्यार्थी नव्याने अभ्यास करतायत त्यांच्यासाठी आपली अशाच
खूप सुंदर कंटेंटसह आणि ट्रिकसह असणारी डिटेल बेसिक फाउंडेशन बॅच आपण सह्याद्री सुरू केलेली आहे. पर्टिक्युलरली ही गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी उपयोगाला असणार आहे. जे राज्यसेवेची तयारी करतात UPSC वाले आणि ज्यांचं प्राकृतिक चांगलं आहे त्यांच्यासाठी भारत आणि महाराष्ट्र करायचं असेल तर तो सुद्धा या बॅच मध्ये कव्हर होणारच आहे. ही पर्टिक्युलरली गट ब आणि क साठी पूर्व आणि मुख्य असणारी 2027च्या तयारीची बेसिक फाउंडेशन बॅच आहे. बॅचची फी आपण अत्यंत कमी ठेवली 1599. 6 महिने व्हॅलिडिटी, 3 पट व्ह्यूटमॅन, सगळा सिलेबस कव्हर करतोय. माझं आता टीचिंग तुम्ही पाहतच असाल तर अशाच प्रकारचं अजून डिटेल टीचिंग आपण त्याच्यामध्ये करणार आहे. आणि जे पर्टिक्युलरली राज्यसेवेची तयारी करतायत त्यांच्यासाठी राज्यसेवेच्या पूर्वला उपयोगीची असणारी हिमालय बॅच आपण पुढच्या काही दिवसातच लॉन्च करतोय. त्यामुळे ज्यांना पर्टिक्युलर राज्यसेवा प्री करायची त्यांना प्राकृतिक, भारत, महाराष्ट्र, जग आणि पर्यावरण असा सगळा कंटेंट कव्हर करणारी हिमालय बॅच आहेच. आणि संयुक्त गट ब आणि क साठीची सह्याद्री बॅच तुमच्या समोर आहे. छानपैकी अभ्यास करा. अभ्यासामध्ये कमी पडायचं नाही. बाकी सगळ्या गोष्टी मिळत राहतील. अभ्यास हा आपल्यासाठी प्राईम आहे. त्यामुळे इतर कोणत्याही चर्चांमध्ये न टाकता अभ्यास करा. सर्वांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच.